हॅलो हॅलो माईक चेक 1 2 3 4. हॅलो नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. देवाच्या कृपेने आणि अल्कोहोलिक सनसच्या कार्यक्रमाच्या मदतीने आज दारू प्यालेलं नाही आहे. आजची तारीख आहे 12 मे 2025 सोमवार. दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि मी घरी बसून रेकॉर्डिंग करत आहे. आजचा विषय आहे 12 पायऱ्यांची कार्यशाळा. याच्या आधी सिरियल नंबर 99ची एक मी व्हिडिओ टाकलेला होता. त्याच्यामध्ये 4थ्या पायरीच्या कार्यशाळेबद्दल मी उहापोह केलेला होता, मी काय करतो वगैरे. नंतर मध्यंतरी एकदा 75वा वाढदिवस आपलं वर्कशॉप झालं तेव्हा एक केक वगैरे आणला होता आमच्या मंडळीने वरोऱ्याच्या, आणि मग ते सगळं झालेलं होतं त्याच्या वणी वरोऱ्याच्या, तो एक टाकलेला होता. आणि आता हा तिसरा आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये मी काय सांगायचा प्रयत्न करणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे मी ह्या कार्यशाळा ज्या घेतो आहे त्याला आता एक्झॅक्टली किती दिवस झाले ते तुम्हाला मी सांगतो. कधी सुरुवात केली होती, कुठे गेलं रे, रेकॉर्ड ठेवलेलं आहे त्याच्यामुळे ते बरं पडतं शोधायला. 3 नोव्हेंबर 2013 शिरोडकर हायस्कूल परळ. ऑर्गनायझर होते आमचे दत्तादादा पावलींचे, सफारीवाले दत्ता. आणि 2013पासून ते आता 2025 म्हणजे 13 वर्ष झाली. आणि आता हे काल मी जे वर्कशॉप केलं 4थ्या पायरीचं, आपलं 12 पायऱ्यांचं, कुठे लातूरला, ते 78वी कार्यशाळा होती. 10 मे आणि 11 मे शनिवार आणि रविवार असे 2 दिवस 12 पायऱ्यांची कार्यशाळा केली. आता ह्याच्याकरता मी मुद्दाम सांगतो आहे असं, कारण हे माझ्या दृष्टीनेच नाविन्यपूर्ण आहे. म्हणजे मी जे केलेलं आहे ते एक वेगळा प्रयोग होता. मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे 99 नंबरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं, तुम्हाला ही शोधायची असेल तर एकदम सोपं आहे. ए शेअरिंग मुंबई श्रीधर नंबर 99 असं टाकलं की ती व्हिडिओ तुम्हाला दिसेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ह्या 12 पायऱ्यांची कार्यशाळेचा हा जो एक वेगळा प्रयोग करतो आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार. मग त्याच्यामध्ये वेगळेपण काय आहे किंवा काय सगळ्या गोष्टी ज्या काय आहेत त्याच्या संदर्भात सांगायचा प्रयत्न केला. आत्ता मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे 99 नंबरमध्ये सांगितलं, पहिला प्रयोग झाला होता पंढरपूरला. आमचे संतोषदादा, महेशदादा आणि त्यांची टीम जी आहे, मग त्याच्यामध्ये दिगंबर, सीताराम, बाळू अशी बरीच मंडळी आहेत. त्या सगळ्यांच्या आग्रहास्तव 2 दिवसाची 12 पायऱ्यांची कार्यशाळा झाली. आता मी काय करायचो याच्या आधी की सलग 2-3 दिवस 2-3 ठिकाणी कार्यशाळा ठेवायचं. म्हणजे एकीकडे 4थ्या पायरीची 2 ठिकाणी असायची किंवा पहिली, 4थी, 9वी, 12वी यातलं कुठलं जे पाहिजे ते 2 वेगवेगळ्या ठिकाणी कार्यशाळा असायच्या. आता माझ्या वयोमानानुसार मला हे एवढा प्रवास, पुढचा जो प्रवास असतो म्हणजे भोज्याला गेल्यानंतर आणखी 2 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जायचं, हा काय प्रवास मला आता झेपेनासा झाला आणि ते कोऑर्डिनेट करणं कठीण होऊन बसायला लागलं. म्हणून मला ही जी आयडिया होती पंढरपूरवाली, तीच आयडिया मी आता प्रमोट करायला लागलो. आणि त्याचा फायदा असा झाला की आत्ता काल परवा 10-11 मे 2025 लातूरला ही 12 पायऱ्यांची कार्यशाळा झाली. आता ह्या 12 पायऱ्यांच्या कार्यशाळेमध्ये काय काय झालं ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे सगळ्या कार्यशाळांमध्ये मी माझे स्पॉन्सर सुनील के आदी होते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांची पहिली अट मला कंडिशन असायची की पदरच्या पैशाने जायचं. त्यामुळे आत्ता पण मी पदरच्या पैशाने, आता माझं वय वाढलं त्यामुळे मला स्लीपरने झेपत नाही, त्यामुळे मी 2 ACने, मला ह्या विपुलनी छान आयडिया दाखवले, 2 ACने गेले की शांत झोप होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी डायरेक्ट वर्कशॉपला जाता येतं. त्यामुळे 2 ACने गेलो, 2 ACने आलो. राहण्यासाठी तिथे AC रूम त्यांना करायला सांगितली, कारण आता लातूरला खूप गरम होतं आहे. त्याचे जे काय पैसे होते ते मी दिलेले आहेत. ग्रुपच्या वतीने किंवा इंटरग्रुपच्या वतीने काही खर्च करायचा नाही. सगळ्यांनी कॉन्ट्रिब्युशन काढली होती. 450 रुपये, 3 जेवणं, 1 नाश्ता आणि हे त्याच्याकरता मी पण पैसे दिले. आणि ही कार्यशाळा संपन्न झालेली आहे. कार्यशाळा तुम्हाला जर घ्यायची असेल तुमच्या ग्रुपमध्ये किंवा इंटरग्रुपमध्ये तर माझा फोन नंबर शोधून काढा. माझा फोन नंबर सापडायची एकदम सोपी आयडिया आहे, ती म्हणजे GSO इंडियाला फोन करायचा. मी पब्लिक डोमेनमध्ये फोन नंबर देत नाही,
कारण फोन नंबर दिला की गुड मॉर्निंग गुड नाईटचे मेसेज चालू होतात. एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी प्रत्येकाकडे आपला देव आहे. मग त्या देवाचे फोटो बिटो पाठवतात आणि रात्री बेरात्री फोन करतात स्लीप झालेला असेल तर. त्यामुळे मी पब्लिक डोमेनमध्ये फोन नंबर न देता तुम्हाला जेव्हा असेल तेव्हा तुमच्या ग्रुपमधल्या कार्यशाळा घेणाऱ्या माणसाला विचारा किंवा GSOला फोन करून विचारा, ते श्रीधरचा नंबर दे, ते देतील तुम्हाला, काय काळजी करू नका. तर तुमच्या ग्रुपमध्ये अरेंज करायची असेल इंटरग्रुपच्या वतीने वगैरे तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा आधी. रेल्वेचं रिझर्वेशन हल्ली 2 महिने आधी होतं, त्यावेळी 3 महिने आधी कॉन्टॅक्ट करा. आपण डेट ठरवूया आणि मग त्याप्रमाणे काय करायचं ते ठरवूया. ओके. जनरली हल्ली असं आहे की काहीतरी ग्रुपची ॲनिव्हर्सरी वगैरे असते, मग ते पहिल्या दिवशी संध्याकाळी कार्यक्रम संपला 5 वाजता की मग संध्याकाळी मीटिंग ठेवतात. कोणी 6ला ठेवतं, कोणी 7ला, कोणी 7:30ला. आता काल तर ती रात्री 9 वाजता जेवल्यानंतर त्यांनी ठेवली होती. मग ग्रुपचा ॲनिव्हर्सरी निमित्त केक कापणे, सगळेजण ग्रुपचे मेंबर एकत्र येणे, ग्रुपचा इतिहास सांगणे, हे सगळं करतात. तर तुम्हाला जर बोलवायचं असेल ग्रुपच्या वतीने, इंटरग्रुपच्या वतीने, तर मी यायला तयार आहे. फक्त आपण जरा बोलूया त्याच्यावरती सविस्तर. तुम्हाला मी आधी व्हॉट्सअपवरती डिटेल पाठवीन. तुम्ही ग्रुप कॉन्शियस घेतला पाहिजे, किती कॉन्ट्रीब्युशन काढायची ते ठरवलं पाहिजे, हॉल पाहिजे, त्या हॉलमध्ये राहायची व्यवस्था आहे का, कारण एक रात्री लांबून जर येणारी मंडळी असतील तर त्यांची सोय करायला लागते, झोपायची, गाद्या गिरद्या आणणे, जेवणासाठी वगैरे वगैरे. तर ही झाली सगळी पूर्व सूचना, अरेंजमेंट कशी करायची इत्यादी. कारण त्याच्यामध्ये जेवण असतं, मग शाकाहारी जेवण ठेवायला सांगतो मी, मांसाहारी ठेवायला सांगू का. आणि लाईट जेवण असतं. आत्ता पण लातूरला गेलं होतं, छान जेवण होतं, म्हणजे फार तिखट नव्हतं. म्हणजे माझी अडचण पहिली गोष्ट म्हणजे मला मूळव्याध आणि प्रकरण असल्यामुळे ते तिखट खाणं कठीण जातं, त्यामुळे छान जेवण होतं. मेंबरनेच बनवलेलं होतं. आपला कैलास नावाचाच मेंबर होतं. मला लातूरला बोलवलं होतं कैलास सिनियर, आणि हा जो स्वयंपाक करणार आहे तो कैलास ज्युनियर, असे 2 कैलास आहेत. रणजित दादा आमचे होतेच मागच्या वेळेला, त्यांच्या मार्गदर्शनाखाली 2018 साली गेले होते. त्यामुळे 7 वर्षानंतर पुन्हा एकदा लातूरला जायचा योग आला. लातूरला संध्याकाळी दुसऱ्या दिवशी धो पाऊस पडला, लाईट दिवसभर नव्हती, काहीतरी काम होतं. पण खरंच आश्चर्य, कौतुकास्पद आहे की सगळी 50 लोकं शर्ट काढून बनियनवरती काही जण बसले, काही जण खिडकीसमोर बसले, काही जण हाताने वारा घेत होते. पण ते बिचारे सगळे सकाळी 10 ते 4, 10 ते 5पर्यंत एक दिवस बिना लाईटनी अरेंजमेंट सगळी केली होती. पंखे होते, कूलर होते. पण लाईटच नाही तर काय करणार. तेवढ्याला सगळी गावाची लाईट गेलेली आहे, काहीतरी काम चालू आहे मोठं. त्यामुळे सगळ्या मंडळींनी सहकार्य केलं. आलेली मंडळी जी होती ती लातूरमधली होती, आजूबाजूच्या परिसरामधली होती. उदगीर आहे, त्याच्यानंतर अनेक जवळपास ग्रुप आहेत, तिथली सगळी मंडळी आलेली होती. त्याच्यामुळे कार्यक्रम चांगला झाला. आता मी सांगायचा प्रयत्न करणार, ह्या 12 पायऱ्यांच्या कार्यशाळेत मी काय करतो तर प्रत्येकाला बिग बुक आणायला सांगतो. काही जणांनी बिग बुक नव्हतं आणलं. काही रिहॅबमधले तिथे एक रिहॅब आहे, ते रिहॅबवाला बाबा मेंबरच आहे मालक, तो 5-6 जणांना घेऊन आला होता, इनमेट्स त्याचे जिकडे ॲडमिट होते ते. तर मी म्हटलं अरे ह्यांच्याकडे बिग बुक नाही, तू विकत घेऊन दे ना त्यांना. त्याने आनंदाने, ते पटलं त्याने आनंदाने त्या सगळ्या जणांसाठी बिग बुक घेतलं. मग ते म्हटलं पुढे परत घ्यायचं का नाही घ्यायचं ते तू घरी गेल्यावर ह्याच्यात गेल्यानंतर रिहॅबमध्ये गेल्यावर ठरव. काही जण म्हणाले की आमचं आयो पण घरी आहे. म्हटलं अरे आयुष्यात किती पैसे आपले दारू पिऊन गेले यार, सोड, चल नवीन घे पुस्तक. त्यालाही ते पटलं, घेतलं. आणि काही जणांकडे खरंच आर्थिक परिस्थिती नसते तर त्यांना आम्ही स्पॉन्सर केला. मी गमतीने विचारतो, किती जण टॅक्स भरतात, चला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असते की नाही, तसं इंडिव्हिज्युअल सोशल रिस्पॉन्स, चला दुसऱ्याला घेऊन द्या. त्यामुळे 30 बिग बुकं त्यांनी आणलेली होती विकण्यासाठी. सगळी बिग बुकं संपून टाकली आम्ही आणि खूप चांगलं झालं. तर सुरुवात जी करतो ती पहिल्या पायरीपासून करायच्या ऐवजी मी काय करतो, माणसांना जमा व्हायला जरा वेळ लागतो. मग मी काय केलं, त्या 12व्या पायरीमध्ये आमचे दत्तादादा करायचे. इतरांना संदेश देताना प्रकरण 7वे, इतरांबरोबरचे कार्य. त्याच्यामध्ये जाण्यापूर्वी काय काय त्याची माहिती काढली पाहिजे, त्याला बोलू द्यावं, त्याची इच्छा नसेल तर काय करायचं इत्यादी अनेक सूचना दिल्या आहेत. जवळ 50-60 सूचना आहेत त्या 15-20 पानांमध्ये. तर मग त्याची चर्चा करायला सुरुवात केली आम्ही. त्याचा फायदा एक असा झाला की सगळेजण बोलायला लागले.
सगळेजण म्हणजे आपल्याला 12 स्टेप करायची हाऊस सगळ्यांनाच असते, आणि तो न्यूकमर असो नाही तर ओल्ड टायमर असो, त्याला हाऊस असते. व ते सगळेजण आपले अनुभव सांगायला लागले की मी 12 स्टेपला गेलो होतो तेव्हा असं झालं तसं झालं. मग सगळ्यांनी अनुभव सांगायला, प्रत्येकासाठी एक माईक वेगळा होता. मध्ये एक खुर्ची ठेवली होती, गोलामध्ये सगळे बसलेले होतो आम्ही, आणि मध्ये एक खुर्ची ठेवली. त्या खुर्चीवरती तो माईक ठेवला होता. ज्याला कोणाला बोलायचं त्याने तो माईक घ्यायचा आणि चालू करायचं. चहा वाटण्यासाठी माणूस इथे यायचा आणि तो प्रत्येकाच्या हातात चहा द्यायचा. आणि मध्ये एक कचऱ्याचा डबा ठेवला होता. त्या कचऱ्या डब्यामध्ये प्रत्येकजण आपला काचेचा प्लॅस्टिकचा कागदाचा कप असायचा तो आणून टाकायचा. बाजूला संडास बाथरूमसाठी व्यवस्था होती, पंखे होते, कूलर होते, प्यायला पाणी होतं, जेवायची सोय होती, तो काय प्रॉब्लेम नव्हता. मग सुरुवात केली 12व्या पायरीपासून इतरांबरोबरचे कार्य. मग एक तासाभराने ना सगळी माणसं जमा झाली. म्हणजे 10च्या ऐवजी ॲक्च्युली 11ला पहिली पायरीला सुरुवात केली. 10 ते 11 12वी पायरी घेतली. तोपर्यंत माणसं येत होती, आणि त्या येणाऱ्या माणसांचं म्हणजे थोडंसं गेलं तरी ते रिकॅप करता येतं त्यांना. 5 नंबर अमुकपासून वाद सांगितलं की ते करतं, जमतं. आणि जो नवीन आलेला असतो त्याला जुन्याच्या शेजारी बसायला सांगितलं की तो बरोबर करतो. नंतर पहिली पायरीला सुरुवात केली. मग आम्ही पहिल्या पायरीसाठी काय केलं, बिग बुकमधनं पहिले सुरुवात केली ती डॉक्टर्स ओपिनियन, वैद्यकीय मतपासून. त्याच्यानंतर बिलची कहाणी, याला उपाय आहे, आणि मध्यपिढीबद्दल आणखी काही. आता हे सगळे काय वाचलं नाही, पण ह्याच्यामधले सिलेक्टेड माझ्या बिग बुकमध्ये ते चाळणच झाले बिचारी. तर ते माझ्या बिग बुकमध्ये मी खाणाखुणा करून ठेवलेले आहेत, आणि ते सगळं त्यांना वाचायला लावलं. त्याच्यामुळे पहिल्या पायरीमध्ये वैद्यकीय मत, पान नंबर 13 म्हणजे तो रोमन 13 आहे, XIII पासून पान नंबर 20पर्यंत. मग ॲलर्जीचे हे कुठे दिलेले आहेत, मेंटल ऑब्सेशन, मानसिक आसक्तीचे कुठे दिलेले आहेत, पान नंबर 18, 19, हे रोमन सगळं बरं का. नंतर बिलची स्टोरी, मग देर इज अ सोल्युशन, ह्याला उपाय आहे, पान नंबर 20 ते 22. आपण ते तोंडपाठ उतारा असतो ना, जळत्या स्टोवर हात ठेवला तर ढॅन, ते आमच्याकडे मुंबईमध्ये बरेच लोक तोंडपाठ ढॅन हे शेअरिंगमध्ये बोलतात. त्या उतारा घेतला. त्याच्यानंतर मोर अबाउट अल्कोहोलिझम, मध्य पिढीबद्दल आणखी काही, प्रकरण 3. त्याच्यामध्ये पान नंबर 28, 35, 36. आता हे पान नंबरची आणखी एक गोची होती. ते नवीन GSOनी पुस्तक काढले, एक छोट्या हँडी काढलेले, खूप चांगली आयडिया आहे. पॉकेट साईज म्हणतो आपण त्याला, तसं पॉकेट साईज खिशात ठेवण्यासारखं ते केलेलं आहे. पण त्याच्यात काय गोची झाले मला माहीत नाही. त्याचे पान नंबर ते 20-25 पान नंबरने पुढे मागे झालेले आहे. शिवाय प्रिंटिंग जे आहे ते माझ्याकडे जुनी प्रिंट आहे. नवीन प्रिंटवाल्या लोकांचं काहीतरी 1-2 आकड्यांनी पान नंबर बदलतं. मग जो वाचणारा असेल तो मोठ्याने पहिले पान नंबर सांगायचा, परिच्छेद क्रमांक सांगायचा, मग वाचायचं. मग त्याच्यावर माझे अनुभव मी सांगायचा. ज्याला कोणाला सांगायचं असेल त्याला स्वतःला हात वर करायचा, समोर माईक उचलायचा, आणि प्रत्येकाने आपले मत अनुभव शेअर करायचा. त्यामुळे पहिल्या पायरीमध्ये बिग बुकप्रमाणे पहिली पायरी झाली इथपर्यंत. आणि शिवाय मी माझ्या पहिल्या पायरीच्या कार्यशाळेमध्ये 20 प्रश्नांपैकी सिलेक्टेड प्रश्न घेऊन त्याच्यामध्ये हतबलता आणि अस्ताव्यस्तता. हतबलतामध्ये, आर्थिक अस्ताव्यस्ततामध्ये मी गमतीने प्रत्येकाला लिहायला सांगतो, कधी शेवटची दारू कधी प्याला, पहिली दारू कधी प्याला, दारुड्यासारखी दारू कधी प्यायला सुरुवात झाली, किती वर्ष दारुड्यासारखी दारू प्याला, मग किती महिने लागले, किती आठवडे लागले, किती दिवस लागले प्यायला असेल, मग एका दिवसाला किती पैसे लागले सरासरी आजच्या भावाने. तेव्हाच्या भावाने नाही. ते आमचे एक रणजितदादा म्हणाले, अरे आम्ही 3 रुपयांनी बाटलीने प्यालेलो आहे, आता काय आमचे पैसे दिवसाचे 100 रुपये पण व्हायचे नव्हते. म्हटलं आता किती रुपये बाटलीचे आहेत बघा, त्याप्रमाणे आजच्या भावाने ते किती गेले पैसे ते शोधून काढा. मग त्याच्यामध्ये सगळ्यांनी हिशेब काढला, दारूला किती पैसे, टिपला किती पैसे, त्याच्याबरोबर स्टेपनी असते कुठे कुठे बुडवायला जायचे त्याचे किती पैसे, काय आणखी मटक्याचा आकडा लावला, ॲक्सिडेंट झाला, ॲक्सिडेंट केला, आणखी काय उपद्व्याप केले, सगळ्याचे किती पैसे, हॉस्पिटलमध्ये जावं लागलं, सलाईनला सगळ्यांनी काढल्यावर मग सगळेच करोडपती झाले. आधी लखपती होते, म्हणजे 12 लाख गेले, 14 लाख गेले दारू प्यायला. नंतर मग बाकीचे सगळे जोडले त्याच्यामध्ये, सोनं किती गेलं, जमीन किती विकली, आणि मग ते सगळेच जण करोडपती व्हायला लागले. त्यामुळे पहिल्या पायरीच्या हतबलतेमध्ये, कारण लक्ष्मीची भाषा सभासदांना किंवा कोणालाही जनरली हल्ली पटकन कळते, त्यामुळे ते पहिली पायरीचं झालं. त्याच्यानंतर मग दुसरी तिसरी एक्सप्लेन करून झाली. दुसऱ्या पायरीकरता बिग बुकमध्ये पान नंबर 41-42, तिसऱ्या पायरीकरता 53, 54, 55, 56, मग तिसऱ्या पायरीतली प्रार्थना, हे सगळं झाल्यानंतर चौथी पायरी. मग पान नंबर 57पासून जे सुरू झालं, आम्ही चैतन्यपूर्ण कृतीच्या कार्यक्रमाकडे वळलो, इथून चौथी पायरी सुरू होते.
मग त्यांनी रिझेंटमेंट पहिली दिलेली आहे. मग व्यक्तींची यादी ते आमचं सुधीरच्या स्टाईलनी यादी करायला सांगतो मी. मग नंतर त्यातलं एक नाव सिलेक्ट करायचं. मग 5 प्रश्न आपले जे आहेत बिग बुकमध्ये दिलेले. मला का राग येतो, मला राग आल्यावर माझी प्रतिक्रिया काय होती, त्याच्यानंतर राग आल्यानंतर माझं काय दुखावलं गेलं, 6 आयटम बिग बुकमध्ये दिलेले आहेत. आमचा अहंकार, आमच्या महत्त्वाकांक्षा, व्यक्तिगत संबंध, लैंगिक संबंध, खिसा पाकिट आणि भीती, असे 6 आयटम त्यांनी दिलेले आहेत. मग त्याच्यावर टिक करायचे. आणि बिल डब्ल्यू पुढे सांगतो की अरे हे आपण कशाकरता लिहितो आहे, तर ह्याच्यातून मुक्ती मिळवायची. कारण जनरली माझा सासरा मेला पाहिजे, ह्याला गोळी घातली पाहिजे, त्याचा सत्यानाश झाला पाहिजे, त्याचा धंदा बुडला पाहिजे, असं सगळे शापवाणी असल्यासारखी ते खुन्नसमुळे आपण सगळेजण बोलत असतो. पण चौथा प्रश्न बिल डब्ल्यूनी जो सांगितलेला आहे की आता आम्ही या सगळ्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला लागलेलो आहे आणि आमचं काय चुकलं. त्यामुळे चौथ्या पायरीमध्ये माझं काय चुकलं लिहायला लागल्यानंतर सगळ्यांचे सूर बदलले. कारण सगळेजण म्हणाले, एक तर पहिली गोष्ट बऱ्याच ठिकाणी आम्ही दारू पिऊन ते 4 आण्याचं काम 12 आणे करून ठेवलेलं आहे. आयमाय काढली, संबंध बिघडले आणि शिवाय दारुड्या नावाचं लेबल लावल्यामुळे आम्ही जे काय सांगत होतो ते कोणी ऐकायलाच तयार नव्हतं. काही वेळेला आम्ही जे सांगत होतो ते बरोबर होतं, पण ते दारू पिऊन सांगितल्यामुळे कोण त्याच्याकडे लक्ष देईना. काही लोकांनी चालूगिरी केली समोरच्या पार्टीने आणि काय आमचं काय काय हडप केलं, काय शेती गेली, ह्याव गेलं, पैसे गेले, प्रॉपर्टीवरचा अधिकार गेला. पण मी म्हटलं अरे ह्याला सगळ्याला आपण नाही का जबाबदार. मग चौथा प्रश्न जेव्हा लिहिला की माझं काय चुकलं, तेव्हा मात्र सगळ्यांनी सूर बदलले आणि जी काय आध्यात्मिक अनुभूती, अनुभव, जे काय म्हटलेलं आहे ते त्या प्रत्येकाला जाणवायला लागलं. त्यामुळे प्रत्येकाची चौथी पायरी लिहून झाली. 5वी पायरी तुमच्या स्पॉन्सरकडे घ्यायची. मग स्पॉन्सर कसा घ्यावा, मग आपलं पॅम्पलेट आहे स्पॉन्सरशिप, त्याच्यामधले 4 प्रश्न सांगितले. त्याच्यानंतर माझे अनुभव सांगितले, स्पॉन्सीचे आणि स्पॉन्सरचे. स्पॉन्सर कसा घ्यावा, 10 सभासदांना विचारायचं की मला स्पॉन्सर घ्यायचा, कोणाला घेऊ सांग रे बाबा, 2-3 जणांची नावं सांग. प्रत्येकाने 3 नावं सांगितली की 30 नावं आपल्याकडे तयार होतात. आणि त्या 30 नावापैकी तुला जो हवा तो कर बाबा, काय म्हणणं नाही. म्हातारा पाहिजे, तरुण पाहिजे, नोकरीवाला पाहिजे, धंद्यावाला पाहिजे, सेक्सबद्दल न बोलणारा पाहिजे, सेक्सबद्दल बोलणारा पाहिजे, काय जे तुला असेल, तुला जो काय तुझा क्रायटेरिया असेल तो कर. आणि त्याप्रमाणे सिलेक्ट करून त्या माणसाला जाऊन विचार, माझा तुम्ही स्पॉन्सर व्हा, मला कार्यक्रम घ्यायचा आहे, 4थी 5वी पायरी लिहायची आहे, तुम्ही घेतलेली आहे ना, मग मला पण घ्यायची आहे. तो काय म्हणेल, होय किंवा नाही. नाही म्हणाला तर त्याच्याकडे गळ्यात पडायचं, आणखी 2-4 नावं सांगतो, 2-4 नावं सांगतो आणि पुन्हा यादीमध्ये बघायचं आपल्याला जो हवा तो त्याच्याकडे परत जायचं. तो नाही म्हणाला, तिसऱ्याकडे जायचं. पण तिन्ही माणसांनी नाही सांगितलं आणि आता मला स्पॉन्सर नाही, असं उदाहरण मला अजून सापडलेलं नाही आहे. त्यामुळे स्पॉन्सर कसा घ्यावा, स्पॉन्सरकडे वाचायचं. मग सगळ्या लोकांनी ज्यांनी 5वी पायरी घेतलेली होती त्याच्यामध्ये जे 4-5 जण होते लातूरचे, त्यांनी आपले अनुभव सांगितले की अरे बोलणं सोपं असतं पण लिहिलेलं त्या स्पॉन्सरसमोर वाचणं कठीण असतं. त्याला बिचारायला त्या स्पॉन्सरला त्यातली पात्र माहीत नसतात, कदाचित तो ओळखत नसतो. आता माझ्या कॉलेजमध्ये मी असताना 12वीला माझ्याबरोबर असलेला एक माझा मित्र होता, तो पुढे डॉक्टर झाला आणि त्याने काहीतरी त्याच्या जातीच्या दाखल्याच्या आधारावरती त्याला मिळाली, मला मिळाली नाही वगैरे वगैरे. ती खुन्नस घेऊन मी सांगत होतो. मग मी ती शेअरिंग केलं. त्याच्यामुळे खुन्नसची यादी व्यक्तींची झाली, मग तत्वांची यादी केली, मग संस्थांची यादी केली आणि प्रत्येकाची मग आता उरलेलं तुम्ही घरी लिहा. मग भीतीची यादी केली, मला वाटणारी भीती. मग काही भीत्यासाठी सायकॅट्रिस्टकडे जायला लागेल, त्या काय आपल्याच्याने होत नाहीत. त्यामुळे सायकॅट्रिस्टकडे जाऊन त्याला विचारायचं. एक जण म्हणाला मला वादळाची भीती वाटते. म्हटलं अरे कुठे आता वादळ नाही, पण मला सतत वाटतं की काहीतरी झालं की वादळ होईल, अमुक आहे. काही जण म्हणाले अरे आम्हाला युद्धाची भीती वाटते, इथे बॉम्ब पडला तर का होईल, अमुक आहे तमुक आहे. तर प्रत्येकाने आपल्या भीती लिहिल्या, त्याच्यावरती बाहेर पडण्यासाठी काय करायला पाहिजे ते लिहिलं, देवाची प्रार्थना. आणि 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तकामध्ये 2 महत्त्वाच्या भीत्या दिलेल्या आहेत, आर्थिक भीती आणि भावनिक भीती. त्यामुळे असुरक्षितता त्यांनी शब्द वापरलेला आहे. मग त्याच्याबद्दल चर्चा झाली, प्रत्येकाने आपापले अनुभव सांगितले की आम्ही काय केलं. आणि 5व्या पायरीमधनं परमेश्वराकडे कबूल करणे, एका व्यक्तीकडे कबूल करणे आणि स्वतःकडे कबूल करणे, हे सगळं 5व्या पायरीत झालं. 6व्या 7व्या 8व्या पायरीबद्दल फार थोडा उल्लेख केलेला आहे. मग तिथे जिथे आवश्यक होता तिथे मी 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तकामधली झेरॉक्स माझ्याकडे होती, त्यामुळे ते मी घेऊन एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला. काही लोकांनी 12x12 पण आणलेलं होतं, त्यामुळे त्यांना ते सोपं पडलं आणखी आलेल्यामुळे असल्यामुळे. मग 8वी 9वी पायरी आली. मग प्रुडन्स म्हणतो तो, विवेक,
ही माफी मागायची की नाही मागायची. त्यात आणखी त्यांनी सांगितलं की स्पॉन्सर कोणाला घ्यावं, माझ्या आईवडिलांना किंवा बायकोला स्पॉन्सर घेऊ नका असं BLWनी स्पेसिफिकली लिहून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे कोणीतरी आपल्याकडले काही हुशार लोक असतात, मी माझ्या बायकोला सगळंच सांगून टाकलं, येडा येतो, तिला त्रास दिला आणखी, म्हणजे जे नव्हतं माहीत ते तिच्या डोक्यात खूळ घातलं आणि केलं. एक तर आपण लफडी केली आणि ती आणखी निस्तराच्या आधी त्या आईला ते बायकोला सांगून ठेवली. त्या गाढव पण आहे, पण माहीत नाही. तर प्रत्येकाने आपापल्या स्पॉन्सरबरोबर बोलून ठरवावं. माझं मत म्हणजे काय, BLWचं मत नाही. अरे हां, मला त्यांना मागच्या वेळेला कोण भेटला होता, तो रिवायवरचा एक सभासद भेटला. तो म्हणाला तुमचं मत म्हणजेच रिकव्हरी आहे का? म्हणजे अजिबात नाही, मी माझी रिकव्हरी सांगतो आहे ना, मी काय BLWचं मत आहे असं. BLWचं मत पुस्तकात लिहिलं आहे, त्याला मी जोडून माझं जे अनुभव आहेत ते सांगतो. नाही सगळेच जण म्हणाले असंच करतात. आमच्या रिवायवर ग्रुपमधले पण सगळे हुशार लोक जे आहेत ते म्हणाले स्वतःची स्टोरी, स्वतःची रिकव्हरी म्हणजेच BLWने सांगितलेली रिकव्हरी असं सांगतं. म्हटलं मग बाळा तू हे का नाही करत, ईमेल पाठव GSOला. थोडं GSO पण भिकार आहे. म्हटलं जाऊ दे, ह्याच्या नादी राहण्यात काही अर्थ नाही, त्याला सोडून दिलं मी. तर कमिंग बॅक टू द स्टोरी, 5वी पायरी झाली. 6व्या पायरीमध्ये मी स्वतः सोडायला तयार होतो, त्याच्याबद्दल बिग बुकमध्ये फार कमी उल्लेख आहे. 7व्या पायरीमध्ये मी परमेश्वराची प्रार्थना करतो. 7व्या पायरीत प्रार्थना दिलेली आहे. 3च प्रार्थना आहेत बिग बुकमध्ये. एक जनरल आपली जी चित्तशांतीची प्रार्थना आहे ती आहे, 3ऱ्या पायरीची एक प्रार्थना आहे आणि 7व्या पायरीची प्रार्थना. याच्या व्यतिरिक्त एक 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तकात 11व्या पायरीची प्रार्थना दिलेली आहे. मी ह्याच्या ग्रुपला गेलो होतो, कोणाच्या गुड्डूच्या ग्रुपला नागपूरला गेलो होतो. अरे सगळ्या प्रत्येक पायरीची प्रार्थना लिहिली. म्हटलं हे काय यार, हे कोणी तप काढलं नाही. हमारे यहाँ का एक जो भारी वाला आदमी है उसने ये सब लिख के दिया, हम लोग इसको लगा देते हैं. म्हटलं अरे BLWने प्रत्येक पायरीमध्ये प्रार्थना दिलेली नाही आहे. हे कोणीतरी त्याचं जे मत आहे, जो चार्लीने जसं केलेलं आहे की हे आम्हाला असं वाटतं, तसं त्यांनी त्याचं मत मांडलेलं आहे. ते काय ऑफिशियल लिटरेचर नाही आहे. ते बरोबर आहे चुकीचं आहे ते नको, पण प्रत्येकजण म्हणेल माझ्या धर्माची प्रार्थना घ्या, मला वाटते तशी प्रार्थना घ्या, गोंधळ होईल. हे प्रार्थना फक्त 3री 7वी आणि 11वी आणि चित्तशांतीची प्रार्थना एवढंच आहे. मग 8व्या पायरीत कशी लिस्ट, आधीची लिस्ट आहे 4थ्या पायरीतली, त्याचा वापर करून 9व्या पायरीसाठी तयार व्हायचं. कुठल्या ॲमेंड्स करायच्या नाहीत, कामावरच्या ठिकाणच्या काही ॲमेंड्स ज्या असतात त्या करायच्या की नाही करायच्या, स्पॉन्सरला विचारायचं. लैंगिकतेसंदर्भामधले काय असतील ॲमेंड्स त्या करायची की नाही करायच्या ते विचारायला पाहिजे. तर तो म्हणतो काळजीपूर्वक केलेली वेळेची निवड, असं तो 12 पायऱ्या 12 रूढीमधलं पहिलंच वाक्य म्हणतो तो. त्याच्यामुळे त्याबद्दल लोकांनी अनुभव सांगितले की मी माफी मागायला गेलो, माझं स्वागत झालं, काय म्हणालं नाही, माफी मागायला गेलो, लाथा बसल्या. त्याने सांगितलं अरे व्याज पण आणून दे, साला मुद्दल नाही व्याज पण आणून दे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे 9व्या पायरीचे अनुभव सगळ्यांनी शेअर केले. 10व्या पायरीमध्ये बिग बुकप्रमाणे पान नंबर 76 आणि 77 10वी पायरी. 11वी पायरी मग मी माझे विपश्यनेचे अनुभव सांगितले. आणखी काही लोकांनी सांगितलं ट्रान्सडेंटल मेडिटेशन नावाचा एक प्रकार आहे. कोणी म्हणाला की मी रोज सकाळी उठल्यानंतर देवापुढे 10 मिनटं बसतो, अमुक आहे तमुक आहे. प्रत्येकाने आपापलं ध्यान करण्याच्या पद्धती सांगितल्या, प्रार्थनेच्या पद्धती सांगितल्या. ही झाली 11वी पायरी. आता 12व्या पायरीमध्ये रोज सकाळी आम्ही 1 तासभर घेतलेलं होतं, ते मेसेज कसा द्यावा त्या संदर्भात घेतलेलं होतं. पण 12व्या पायरीमध्ये 3 भाग आहेत आणि मग 3रा जो भाग आहे की आयुष्याच्या सर्व क्षेत्रामध्ये हे प्रॅक्टिस करायचं. तर ते प्रॅक्टिस करायचं तर कठीण आहे काम ते, आणि ते कशाकरता करायचं, नाही करत जा. कुठे लिहिलेलं आहे पायऱ्या बिऱ्या घेतल्या पाहिजेत म्हणून. मग त्याला गमतीने सांगतो अरे माझं नाव श्रीधर आहे ना, पण ह्याच्यात पुस्तकात कुठे लिहिलेलं नाही श्रीधर तू दारू सोड. त्यामुळे तो आपला उलट्या टाळ्या वाजवतो आणि आपल्याला कामाला लावतो आणि जातो पळून. आपण बिचारे पुस्तकात शोधत बसतो, त्याला काय त्याच्यात इंटरेस्ट नसतो, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. पण 11व्या पायरीमध्ये ध्यानाचे अनुभव अनेकांनी सांगितले. आणि 12व्या पायरीतला जो 3रा भाग आहे, इंग्रजीमध्ये त्याचा 3रा भाग आहे की आम्ही ह्या सगळ्या तत्त्वांचं आचरण करायला लागलो. त्याच्यामध्ये BLWने 12 पायऱ्या 12 रूढीमध्ये माझा मुलगा युद्धामध्ये मारला गेला, त्याच्यानंतर मला जे प्रेम प्रकरण मला होईल असं वाटलं होतं त्या मुलीने मला नाही म्हटलं, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला, असे अनेक प्रसंगाला नॉर्मल माणसं जशी तोंड देतात तसं मला जमेल का रे तोंड द्यायला. आणि त्याचं उत्तर त्यांनी सांगितलं येस, होय आम्हाला ते जमणार आहे. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांनी नंतर मग जो फीडबॅक घेतो आपण की काय रे बाबा तुला ह्या, मी काय करतो पहिल्यांदा सांगतो चला ऑर्गनायझरसाठी टाळ्या वाजवा, त्याच्यानंतर या हॉलवाल्यांसाठी टाळ्या वाजवा,
मग माईकवाल्यासाठी टाळ्या वाजवा, जेवणवाल्यासाठी टाळ्या वाजवा, श्रीधरसाठी एकदा टाळ्या वाजवा, तुम्ही सगळे एकदम आले. म्हटलं आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम झालेला आहे, आता टाळ्या वाजून झालेला. आता तुम्ही फक्त 2-2 मिनटं बोलायचं, मी इथे आल्यावर माझा काय फायदा झाला. त्यामुळे त्या 12 पायऱ्यांच्या कार्यशाळेमध्ये फीडबॅक देताना लोकांनी सांगितलं की आम्हाला वाटत होतं 12 पायऱ्या फक्त दारू बंद करण्यासाठी घ्यायच्या आहेत. इथे BLW सांगतो, अरे आयुष्यात जे प्रसंग येणार आहेत त्याला सामोरे जाण्यासाठी जी ताकद पाहिजे ती 9व्या पायरी नंतरची जी 12 आश्वासन आहेत त्यातलं एक जे शेवटचं आश्वासन आहे, ज्या गोष्टी आम्ही स्वतःसाठी करू शकत नव्हतो ते परमेश्वर, त्याच्यावरती धडाधड लोकांनी, सगळ्यांनी, जवळजवळ 70% लोकांनी आपले अनुभव सांगितले. कोणी सांगितलं मुलाची ॲडमिशन झाली, कोणी सांगितलं अरे पैशाचे वांदे होते, जुने पैसे यायचे होते ते अचानक आले. अशा सकारात्मक नकारात्मक, मला मिळाले नाही ॲडमिशन किंवा माझं काम नाही झालं, मी दुःखी झालो, मला परमेश्वराला मी शिव्या दिल्या, मी स्वतः माझे अनुभव सांगितले की माझी नोकरी गेल्यावर मी बॉम्ब केलेली होती परमेश्वराच्या नावाने. पण आज मागे वळून बघितल्यावर कळतं की ती नोकरी गेली ही देवाची इच्छा होती आणि म्हणून मला पुढे दुसरी नोकरी मिळाली आणि त्याच्यामध्ये माझं आज चांगलं चाललेलं आहे. तर 12 पायऱ्यांच्या कार्यक्रमाच्या आचरणामुळे मला जगताना काय प्रॉब्लेम्स येतात त्याला मी सामोरं जाऊ शकतो. ज्यांचा दारूशी संबंध नाही आहे, नॉर्मल माणसं सहजपणे त्या परिस्थितीला सामोरे जातात, तसं दारुड्याला सामोरं जाता येतं. आणखी काही लोकांनी सांगितलं की आमच्या सगळेजण, अर्थात हे मी पण त्याच्यामधलाच आहे, मी पण माझ्या ओल्ड टायमांना शंख करतच असतो. माझ्या स्पॉन्सरच्या नावाने पण, सुनीलच्या नावाने मी बोंबाबोंब करत असतो, समोर पण आणि मागे पण बोंबाबोंब करत असतो. तर आपला हा आवडता छंद आहे जुन्या लोकांच्या नावाने बोटं मोडत बसणे. बऱ्याच लोकांनी सांगितलं की अहो आमच्याकडले ओल्ड टायमरने ना ते बागुलबुवा करून ठेवला होता 4थ्या पायरीचा, हर ऐसा नाही करणे का वैसा नाही करणे. कधी घ्यायची पण अरे 90 दिवस पूर्ण झाल्यानंतर हरकत नाही, काहीच हरकत नाही घ्यायला. कारण हल्ली रिहॅबमध्ये तर काय 8-10 दिवस झाले, 15 दिवस झाले की ते त्यांना देतात, वही दिलेली असते आणि लिहायला सांगतात आणि काउन्सिलर असतो. तर म्हटलं ते तर बाबा 8-10 दिवस सोबत असतानाच घेतात. त्याच्यानंतर पायऱ्या करून घेणारे पण मेंबर आहेत बरं का. काय पैसे पेड ज्यांना जमेल त्यांनी करावं बाबा. हे करायचं की नाही करायचं त्याच्याबद्दल BLW म्हणाले 12व्या पायरीचे पैसे घेऊ नका, म्हणजे संदेश तुला दिला मी काढ पैसे, असं नका करू. बाकी काय करायचं ते ज्यांनी त्याने आपापल्या वकुबाप्रमाणे जे काय. मी त्याच्यासाठी गमतीने गोष्ट सांगतो, ती एक हत्ती आणि 7 आंधळे. ज्याच्या हातामध्ये ज्या आंधळ्याला पाय सापडला तो म्हणतो हत्ती खांबासारखा, ज्याला कान सापडला तो म्हणतो सुपासारखा, ज्याला शेपूट सापडले तो म्हणतो झाडूसारखा. त्याच्यामुळे अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा कार्यक्रम पण हा हत्तीसारखा प्रचंड ओमनीपोटंट सगळीकडे अस्तित्वात असलेला आहे, त्याचा खूप उपयोग आहे. ज्याला जे सापडलं, कोण म्हणतो 12 स्टेपिंग करो, कुछ करने की जरूरत नाही, खाली नया आदमी को संदेश देने का. दुसरा म्हणतो नाही फॉलोअप करायचा, नुसते मेसेज देऊन काय उपयोग नाही, फॉलोअप करायचा. आणि काही लोक बघतो आपण, खरंच ते बाबा हॅट्स ऑफ टू देम, त्यांना सकाळी 5 वाजता उठून ते जातात, पदरचे पैसे खर्च करून त्याला करतात, फॉलोअप करतात, त्याच्या कामाच्या ठिकाणी जातात, काय कर्ज काढलं असेल तिथे जातात, बाईची लफडी असतील त्याच्यामध्ये मध्यस्थ करतात. अनेक लोक आपापल्या परीने करतात. आता ही सेवा आहे की नाही, व्यक्तिगत पातळीवर करायची की नाही करायची, ते सगळ्याची उत्तरं बिग बुकमध्ये देऊन ठेवलेली आहेत त्यांनी. त्याच्यामुळे फीडबॅकमध्ये त्या लोकांनी सांगितलं की ओल्ड टायमरनी बागुलबुवा करून ठेवला होता 4थ्या पायरीचा. आता कळलं की म्हटलं हे, आणि सगळ्यांना मी वारंवार सांगितलं, हे बघ हे काय हरिभक्त पारायण श्रीधर महाराजांचं प्रवचन नाही आहे. श्रीधर काय करतोय, पुस्तकातलं वाचतोय आणि स्वतःचे अनुभव सांगतो आणि तुला तुझे अनुभव सांगायला लावतो. तर आणि आणखी एकाने सांगितलं की 12 पायऱ्यांची कार्यशाळा अनेक लोकांनी घेतलेल्या आहेत यापूर्वी आणि घेत आहेत पण त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये आम्हाला जे जाणवलं ते असं की तिथे म्हणाले BLW वाच म्हणून BLWने काय सांगितलं तेवढंच सांगितलं. ते कधी तर म्हणाले ते स्वतःचे अनुभव पण सांगत नव्हते. पण आमचे अनुभव लिहिणे किंवा करणे काय राहिलं बाजूला, पण हे जरा तुमचं वेगळं आहे, तर आम्हाला त्याचा फायदा झाला. बाकीच्यांची आम्ही केलेली आहेत, अनेक लोक आहेत, विवेकानंद आहेत, त्याच्यानंतर ते सुरतचे आपले बाबा आहेत, त्याच्यानंतर मध्ये कोणती तरी टीम असायची मुंबईमधल्या 3-4 कॉर्पोरेटमधली लोकं होती, खूप मोठ्या पदावरती असलेली मंडळी होती. ते रात्री जायची कुठल्या तरी ठिकाणी, म्हणजे ठरलेल्या ठिकाणी, ते 4थी पायरीबद्दल बोलायचे आणि सांगायचे लिहा, रात्रभर लिहित बसा, आम्ही रात्रभर इथे आहोत, आमच्यासमोर वाचून दाखवा, असं पण करणार आहे. तर प्रत्येकजण आपापल्या जे सोयीस्कर असेल त्याप्रमाणे करतो. तर हा 12 पायऱ्यांचा माझ्याकडे हा पहिला
म्हणजे पंढरपूरला आता मी प्रेमापोटी केलेलं होतं. आमचे महेश दादा, संतोष दादांनी बोलवलं आणि पंढरपूरला ते लोक मला खूप मदत करतात. पंढरपूरवाले कशाची मदत करतात की पंढरपूरला विठोबाचं दर्शन, मी वारकरी आहे, माझा भाऊ धाकटा जो आहे तो आषाढी कार्तिकीला जात असतो, मला काय जमत नाही, मी जेव्हा कधीतरी जमतो. मग त्याचं ऑनलाईन बुकिंग दर्शनाचं असतं. पण ते काय करतात, एकादशी असेल, रविवार असेल, खूप गर्दी असेल तर त्या दिवशी ते ऑनलाईन बुकिंग देत नाही. मग आमचे दिगंबर दादा वगैरे त्यांना मी आता पाया पडतो. आमच्या वारकऱ्यांची पद्धत आहे, दर्शन विठोबाचं झालं की ज्याच्यामुळे दर्शन झालं त्याच्या पाया पडायचं, आम्ही डोकं ठेवतो बाबा तुझ्यामुळे हे झालं. आणि मग त्यांना माहिती आहे की ह्याला एकदा पांडुरंगाचं दर्शन घडवलं की मग ह्याला काय नगर प्रदक्षिणा आणि ताकपिट्या विठोबानं हे गोपाळनगर काय इंटरेस्ट नाही, ह्याला सगळं झाले करून 50 वेळा बघून झालेलं आहे. मग तुम्ही सांगाल ते मी करतो. त्यामुळे पंढरपुरात 12 स्टेपिंग केलं, PI वर्क केलं, वर्कशॉप झालं, सगळ्या प्रकारे गप्पा मारून जाईल. त्यामुळे पंढरपूरचं जे होतं ते अपवादात्मक परिस्थितीत केलेलं होतं. हा आजचा जो प्रयोग होता तो लातूरचा खूप चांगला प्रयोग झाला. माझ्या लक्षात आलं की सगळं फक्त बिग बुक मोरनं करता येणार नाही, त्याला 12x12 मधून घ्यायला लागेल. आणि समोर असलेली माणसं 15-20 वर्षवाले पण होते आणि 90 दिवस झालेले पण होते. एक जण तर आजच पहिला दिवस घेऊन आला. अरे म्हटलं आज पहिला दिवस आहे, तू तुझी सेक्सची इन्व्हेंटरी त्याच्यासमोर घेतली तर जाईल ना पळून, तो येईल का परत येमध्ये, नालायक लोक आहेत म्हणेल तो. त्याच्यामुळे त्याला बाजूला बसवला, त्याच्याशी एक जण कोणतरी बोलला, मग तो काहीतरी दुसरा कोणी येणार होता त्याच्यावर त्याला नेला. त्याच्यामुळे 12 पायऱ्यांच्या कार्यशाळेला बसायचं असेल तर निदान 90 दिवस तर सोबत असला पाहिजे ना रे माणूस. पण सुदैवाने लातूरच्या कार्यशाळेमध्ये सगळ्या लोकांनी, म्हणजे त्यांची वय वेगळी होती, काय कोणी डॉक्टर होता, कोणी LIC एजंट होता, कोणी शेतकरी होता, कोणी धंदा होता, GHM मी माहिती सांगितली, गॅम्बलर्स. आता एकाने सांगितलं की मी काय ते केलं बाबा, डे ट्रेडिंग केलं आणि 11 लाख रुपये नुकसान झालं आणि शिवाय दारू पण प्यालो. म्हटलं अरे भाऊ गॅम्बलर्स आहे ना निवास. तो म्हणाले हो आमच्याकडे संतोष दादा सांगतात लातूरमध्ये ऑनलाईन मीटिंग असते, पण मी काही केलं नाही. म्हटलं अरे अजून कर, आता काय जाण्यासारखं राहिलं माझ्याकडे. म्हटलं आता जाण्यासारखं नसलं तरी दारुड्याला पैसे हातात आले की सुरसुरी येते. त्याच्यामुळे शॉर्टकट मनी हा आमचा सगळ्यांचाच प्रॉब्लेम. आमचे कांजूरमार्गचे आता वसलेले गेलेले अरुण भाऊ नेहमी आपल्या अनुभवात सांगत असतात की पैसे आले की सुरसुरी येते. कर्ज होतं तोपर्यंत म्हणे मी गुरु शर्ट घालायचो, माझी बायकोला विचारायचे अरे ह्याच्याकडे एकच शर्ट आहे का वगैरे वगैरे. तर नंतर मात्र म्हणाले जेव्हा पैसे आले तेव्हा मी उपद्व्याप केले. त्यामुळे अल्कोहोलिक सणासमध्ये आपल्याला माहिती आहे, आपला स्वभाव कळतो ना रे. अनेक वेळांनी सांगितलं की दादा या 12 पायऱ्यांच्या आजचा जो काय तुम्ही करून घेतलं आणि बिग बुकमध्ये काय आहे ते आम्हाला सांगितलं, त्याच्यामुळे म्हणाले आणखी आम्हाला एक कळलं, म्हणजे असं की मी काय आहे ते कळायला लागलं मला. इतके दिवस म्हणे मी लोकांना जे काय सांगायचो ना, मी असं आहे, मी तसं आहे, तसं नाही आहे हो मी. म्हटलं अरे आपण सगळेच जण तसे आहोत. मी एकदा शेअर केलं होतं की, आणि गंमत अशी आहे की ओल्ड टायमर म्हणजे तो लालबागचा राजा किंवा असा आशीर्वाद देणारा दगडूशेठ हलवाईचा गणपती असल्यासारखं ओल्ड टायमर नसतात, त्यांचेही प्रॉब्लेम असतात. माझे प्रॉब्लेम मी सांगितलं, पैशाचे प्रॉब्लेम आहेत, नातेसंबंधीचे प्रॉब्लेम आहेत, अनेक प्रॉब्लेम्स वयाच्या 35 वर्षाच्या मध्यमुक्ततेनंतर देखील माझ्याकडे आहेतच की. सगळे प्रॉब्लेम सुटले तर मीच बिल्डब्ल्यू होणार, मीच परमेश्वर होणार, मला तुमची गरज लागणार नाही. परमेश्वर प्रत्येकाच्या पायात एक साप सोडतो. किंवा तो आमचा लोणावळ्याचं हा म्हणतो हेमंत, परमेश्वरा माझ्या टायरमध्ये हवा कमी ठेव. आईला म्हटलं ही काय भानगड आहे. थोड्याला टायरमध्ये हवा कमी असली की गाडी जोरात नाही चालवत आहेत, म्हणजे मग माणसं हुशारी नाही करत. तर म्हटलं अरे अनेक प्रकारचे अनुभव आपल्या लोकांकडे आहेत आणि एवढे अनुभव एकमेकांना सांगतो आपण. बाहेरच्या जगामध्ये कोण कोणाला अनुभव सांगत नाही. 4 नातेवाईकांचे असतील तेच फक्त एकमेकांना आपल्याला माहीत असतात. पण सुदैवाने अल्कोहोलिक सणासमध्ये आपण एकमेकांना अनुभव सांगतो, काय करू नये ते पण सांगतो, काय करावं ते सांगतो. त्यामुळे त्या फीडबॅकमध्ये गंमत जम्मत होती. 4थ्या पायरीबद्दल कळलं, सांगितलं, 9व्या पायरीबद्दल कळलं, 12व्या पायरीमध्ये आम्ही असेच जायचो, एकटाच जायचो. म्हणाले अरे म्हटलं एकटा नको ना जाऊ, ते गाईडलाईन्स आहेत जिओसच्या, त्याच्यात लिहिलेलं एकटा जाऊ नको, ए मेंबरला घेऊन जा. कोणी ए मेंबर यायला तयार नसेल किंवा शक्य नसेल तर बायकोला घेऊन जा स्वतःच्या, ती येईल तुझ्याबरोबर, काही प्रॉब्लेम नाही, पण एकटा जाऊ नको. तर ह्या 12 पायऱ्यांच्या कार्यक्रमामुळे माझा सगळ्यात मोठा फायदा झाला तो असा की माझी एकदा रिव्हिजन झाली आणि माझ्या डोक्यात पण काय काय खुडखुड होतं. आता माझ्या मुलीचं लग्न आहे, बायकोशी कसल्या तरी फालतू गोष्टींवर तू मैमे होतं, त्याच्यामुळे डोकं शांत ठेवायचं. मला त्या आमच्या पुण्याच्या विपुलने सांगितलं की अरे बाबा तुला जर का बायकोचा राग असेल ना, पण काय काम करायचं असेल तर तू बायकोसाठी नको करूस, मुलीसाठी कर. तेव्हा माझी ट्यूबलाईट पेटली. मी म्हटलं ठीक आहे, आता मी बायको सांगते तिच्याबरोबर जात जाईन.
त्याच्यामुळे माझा स्वतःचा प्रचंड फायदा झालेला आहे. तुमचा फायदा झाला आहेच, त्याच्याबद्दल काय बिग बुक बिल डब्ल्यू आणि 12 पायऱ्या 12 रोडे ह्याच्यात जेवढं लिहिलं आहे तेवढं सगळं वाचून आयुष्य कमी पडेल यार. त्याचा प्रत्येक वेळी वेगळा अर्थ लागायला लागतो. तर अशी ही 12व्या पायरीची कार्यशाळा 10 आणि 11 मे 2025 शनिवार रविवार सकाळी 10 ते 5 अशी 2 दिवस लातूरला आत्ता झाली. माझं हे मला वाटतं काहीतरी 79 का 78 काहीतरी आहे बाबा, बघायला लागेल. वर्कशॉप झालं आणि वर्कशॉपमध्ये किती बदल झालेला आहे. सुनील केनी सुरुवात करून दिली होती तेव्हा चार्ट बीट घ्यायचो. 4थी पायरीबद्दल कोणी ऐकणार नाही म्हणून 12वी पायरी घुसडली होती आम्ही त्याच्यामध्ये. आमचा दत्ता 2 तास पहिला लंचपर्यंत तो बोलायचा. त्यामुळे माझे साथीदार बदलले याच्यामध्ये. पूर्वी खूप 4-5 जण आम्ही अशी गँगनी जायचो. आता माझ्याबरोबर यायला बरेच जण तयार असतात. म्हणजे सगळे ती धुणी भांडी करायला लागतात यार. त्याच्यामुळे एक तर माझीच मला झेपत नाही, दुसऱ्याची कुठे करत बसू. बरं त्याचं काय बरं वाईट झालं, काय झटका बसला तर मला काही हिंमत नाही निस्तरायची. तर मी शक्यतो हल्ली कोणाला नेत नाही. पण आणखी एक कळलं, एक जण म्हणाला, अरे श्रीधर देवाचे आभार मान, तुला 65व्या वर्षीसुद्धा हे करता येतं. एक जण म्हणाला, अरे मला एकटा जाताच येत नाही, म्हणाले मला प्रचंड भीती वाटते. म्हटलं देवाचे आभार आहेत, आईवडिलांची पुण्य आहे, मला एकट्याला फिरायला आवडतं. माझी बायको पोरगी काळजी करत असतात, त्या फोन करत असतात सातत्याने. मी त्यांना सांगत असतो इकडे आलो, जिथे जाणार तिथल्या मेंबरचा फोन नंबर दिलेला असतो. त्याच्यानंतर आमचा अल्बिनो म्हणाला, अरे 5-6 तास सतत बोलणे आणि विषयाला धरून बोलणे आणि पुस्तकावरने बोलणं हे माणसाचं काम नाही आहे, हे परमेश्वर आपल्याकडनं करून घेतो. त्याच्यामुळे हे 2 दिवस लोक येऊन बसतात, ते परमेश्वरांनी काहीतरी जादू केलेली आहे म्हणून. तर नाही तर दारुड्या 1.5 तासाच्या मिटिंगमध्ये 3 वेळा उठतो. आमचं ते हे यशवंत दादा होते, हे MRSS वाले पुण्याचे. ते म्हणाले, अरे श्रीधर 4 तास माणसं कशी रे बसतात. म्हणलं बघितलं की तुम्ही आता. हो ना म्हणाले, लघवी करायला पटकन जाऊन येतो, तंबाखू थुकायला पटकन जाऊन येतो, मोबाईल आला तर तो जाऊन पटकन बाहेर येतो, चहा वाटला तरी उठत नाही, चहासाठी ब्रेक देत नाही. म्हटलं अरे ब्रेक दिला तर माणसं डिस्पर्स झाली की पुन्हा एकत्र यायला खूप वेळ लागतो. त्यामुळे देवाची कृपा आणि देवाची इच्छा याच्या व्यतिरिक्त ह्याला काही शब्द नाही आहे. नाही तर मग 40-50 लोक 2 दिवस 12 तास सतत एका विषयावरती ऐकणे आणि आपले व्यक्तिगत कामं बाजूला ठेवून फोन येतात, घरची कामं असतात. मागच्या वेळेला तर एकाने सांगितलं, माझ्या वडिलांचा BP शूट झाला आणि मी माझा मोबाईल वर्कशॉपमध्ये सायलेंटला ठेवला होता आणि म्हणाले मी रात्री घरी गेलो तेव्हा माझ्या आईने सांगितलं, अरे मेल्या फोन नाही उचलत. नाही मी वर्कशॉपमध्ये. अरे गाढवा, वर्कशॉपमध्ये काय बापाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून आलो आहे आम्ही. तेव्हा म्हणतो मी तिकडे धावत पळत गेलो. त्यामुळे प्रत्येकाने अनेक अडचणींना तोंड देऊन वर्कशॉप कार्यशाळा केलेल्या आहेत. त्यामुळे त्या सगळ्यांना माझा सलाम. त्याचा फायदा झालेला आहे म्हणून तो परत नव्या ठिकाणी पण मी करायला जातो. मला बोलवतात आणि तिथे प्रत्येक वेळेला 50-60 लोक येतात. त्यातले किती घेतात, 5-6 जण जरी घेत असतील 4थी पायरी लगेच मी त्यांना सांगतो, अरे 10 दिवसात घ्या रे बाबा, ही उर्मी 10 दिवसापेक्षा जास्त टिकत नाही, आठवड्यापेक्षा. नंतर पुन्हा आपलं येरे माझ्या मागल्या रोजचा पाठ झाली, भैरू उठला आपण करतो. त्यामुळे 12व्या पायरीच्या कार्यशाळेचा हा वृत्तांत मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. नेहमीप्रमाणे तुम्हाला विनंती आहे, सबस्क्राईब करा, त्याच्यानंतर इतरांना पाठवा, त्याच्यानंतर त्याच्यावर कॉमेंट करा. ते काय असली कसली तरी घंटी असते, ते इंटिमेशन मिळण्यासाठी ती घंटीचं बटन दाबा. अशीच तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. देवा, जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे आणि अशा परिस्थितीला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला दे. आजची तारीख किती बाबा? 12 मे 2025 सोमवार. दुपारचे 12:15 झालेले आहेत. घरी बसून रेकॉर्डिंग केलेलं आहे. आणि मग कोणी मला विचारलं, ते शंकरदादाने विचारलं गोरेगाव, ते रेकॉर्डिंग कशावर करतो? म्हटलं अरे हे बायकोने मला आणून दिलेलं एक स्पीकर आहे बोटचा, छोटासा आहे, तर ते तोंडाशी धरून किंवा गळ्यात टाकला तरी होतं. आणि रेकॉर्डरवरती रेकॉर्ड करतो, मग ते कन्वर्ट करतो, मग ते अपलोड करतो आणि मग ते तुमच्यापर्यंत पोचतं. ओके, थँक्यू. बाय बाय. वन डे ॲट अ टाईम. धन्यवाद.